नमस्कार. काल शासनमान्य शेतकरी नेते आणि कृषी मूल्य आयोगावर असणारे पदाधिकारी आदरणीय पाशा पटेल साहेब यांनी काही शब्द वापरले. काय म्हणाले पटेल साहेब? तर पटेल साहेब म्हणाले की शेतकऱ्यांनी या नुकसानाला तयार राहावं, प्रत्येकाची नुकसान भरपाई शासन देऊ शकत नाही, ही तर कर्माची फळं इत्यादी इत्यादी. त्या पटेल साहेबांना एका शेतकरी पुत्राचा प्रश्न, साहेब ज्या पोटतिडकीने आपण 90च्या दशकामध्ये शेतकऱ्यांच्या समस्येसाठी लढत होतात, ती पोटतिडकी आता गेली कुठं? पटेल साहेब, शेतीमालाचे भाव आम्ही लहान असतानाही तेच होते, आजही तेच आहेत. मग सांगा आम्हाला शेतकऱ्यांची उन्नती होणार कशी? अहो, नाही मागत भीक आम्ही तुमच्याकडे. पटेल साहेब, आम्ही भीक नाही मागत तुमच्याकडे, आम्ही मागतोय फक्त आमचा हक्क. आम्ही मागतोय हमी भाव आणि आम्ही मागतोय आमच्या कष्टाचं दाम. जर दिलत ना पटेल साहेब तुम्ही हमी भाव, तर आम्हाला तुमच्या या भिकेची गरज नाही पडणार. आणि एक विशेष प्रश्न, पटेल साहेब लाखो कोटी रुपये खर्चून शासन संशोधन केंद्र उभारतं. सांगा ना, कोणतं संशोधन हे शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचलं हो? कोणतं संशोधन शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचलं? अहो, कोणत्या संशोधनातून शेतकऱ्याची उन्नती झाली साहेब? आपण सांगावं. लष्करी आळी येण्या अगोदर तिचे औषधं दुकानात उपलब्ध असतात. मिलीबग येण्या अगोदर त्याचे औषधं दुकानात उपलब्ध असतात. एखाद्या पिकाची सड होणार त्या अगोदर त्याचे औषधं जर दुकानात उपलब्ध असतील, तर हा शेतकऱ्याच्या लुटीचा डाव आहे की सांगा पटेल साहेब, हे कंपनीचं घरं भरण्याचा डाव आहे? अहो, काय देता तुम्ही आमच्या शेतकऱ्याला? जे तुम्ही देता ना, त्याचा हजारो पट हिस्सा तो नीरव मोदी असेल किंवा तो किंगफिशरचा मालक असेल, हे विदेशात शासनाचे घेऊन पळाले हो. आणि तुम्ही शेतकऱ्याला काय बोलतात? ओसाडगावची पाटीलकी तर गेली, पण आता आपल्यासारख्या शेतकरी नेत्याकडून आमची ही अपेक्षा नव्हती पटेल साहेब. अहो, नानुदान आणि कर्माची फळं हे शब्द तुमच्यासारख्याला शोभत नाही. द्या आम्हाला हमी भाव आणि करा फक्त त्या उन्नती त्या शेतकऱ्याची. जर संशोधन झालं, जर या पिकावर येणारी रोगराई नष्ट झाली, तर पटेल साहेब, हा जगाचा पोशिंदा कधीच तुमच्या दारात येणार नाही. आणि तसाही तो येत